नमस्कार। मग आता 3 ते 4 दिवस बाकी आहेत भरतीचे फॉर्म भरण्यासाठी। आज 11 तारीख आहे आणि आता ज्या पोरांनी फॉर्म भरले नाहीत त्यांनी फॉर्म टाकून घ्या लवकर, कारण शेवटला साईड फुल लोड चालत असते, त्यामुळं टाकून घ्या फॉर्म। आणि ज्या मुलांचं एसईबीसी प्रमाणपत्र मिळालं नाही त्या लोकांनी पावतीवरून सुद्धा ते फॉर्म भरू शकतात। ठीक आहे। आता बघा मित्रांनो, आपला जो आजचा मुद्दा होता तो मुद्दा असा आहे, पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथी जे आहेत त्यांची एंट्री हे मागच्या वर्षीपासून चालू झाली। जय भीम। सरकारी नोकऱ्यांमध्ये जेव्हा तृतीयपंथी महिलांना 0 स्थान होतं त्यावेळेस न्यायालयीन लढाई लढून मी ते स्थान मिळवलं। एवढं सगळं झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत आम्ही पोलीस भरतीचे एक्झाम दिले। मिळालेल्या अपुऱ्या वेळामुळे आणि आमचं मेरिट फिमेल सोबत लावल्यामुळे आम्हाला कोणालाही ते कॉम्पिटिशन क्रॅक करता आलं नाही। पण तरीही जिद्द न सोडता मी कंटिन्यू मागचे 10 महिने प्रॅक्टिस करत राहिले आणि ज्यावेळेस 2024ला पोलीस भरतीची ॲड आली त्यावेळेस असं कळालं की मी एजबार झाले। खूप रडले, रडणं साहजिक आहे, पण जिद्द नाही सोडली। रडले पण लढले आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मॅट कोर्टात केस टाकून मी आज केस जिंकून परत एज रिलॅक्सेशन घेऊन आलेले आहे। आणि हे सांगताना आनंद होत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कदाचित 36 वर्षामध्ये पोलीस भरती देणारी मी पहिलीच महिला असेल। मी जिंकेल किंवा हरेल हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये, पण मी लढते जिद्द न सोडता, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण संघर्ष आमच्या रक्तातच आहे। परत एकदा जय भीम। आणि त्यांना मागच्या वेळेस त्यांना खूप कमी वेळ मिळाला आणि त्याहून त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला त्यावेळेस आमच्यावरती अन्याय झाला आणि आता आपण आमचं त्यावेळेस आणि ह्या वेळेस म्हणजे बघा ह्या एका वर्षामध्ये आमचं काय लोकांचं वय संपलं असेल, पण त्यांना इच्छा आहे भरती करायची। म्हणजे आतापर्यंत तृतीयपंथीसाठी आतापर्यंत कुठलीही तरतूद ही भरती करता नव्हती। तुम्ही तरतूद काढले पण आता वय नाही अशी अवस्था होऊन बसलेली आहे। त्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला एक चान्स तुम्ही द्या, वय वाढ द्या। आणि त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामधील जो तरुण आहे त्यांचं वय संपलं 2000 बघा, ज्या मुलांचं डेट ऑफ बर्थ 88-89 आहे त्या लोकांचं जे वय संपलेलं आहे त्याविषयी पण एक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेली आहे की एक आम्हाला शेवटची संधी तुम्ही द्यावी, आम्हाला एक चान्स देऊन तुम्ही आमचा उपकार करावा, अशा काही लोकांच्या पोरांच्या मागण्या आहेत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेला ते सभा कुणाची असो त्यावेळेस हा तरुण वेड्यासारखं जे पाठीमागं धावत आहे नेत्यांच्या। फक्त प्रश्न असा पडतोय की आतापर्यंत कोणीही यावरती ठोस असा निर्णय घेतला नाही, ना गृहमंत्र्यांनी घेतला ना मुख्यमंत्र्यांनी घेतला ना कोणीच घेतला। फक्त आश्वासनं देऊन फक्त ह्या पोरांचे डोळे पुसायचं काम चालू आहेत। पण अशा वेळेस जो सूर आहे मुलांचा, जो पोरांचं टेन्शन आहे त्या बाबतीमध्ये हे खूप बघा पाहण्यासारखं आहे। कारण एक मध्यमवर्गीयातीलच मुलं भरती करतात, कुठली आमदारांचे खासदारांचे मुलं भरती करत नाहीत। तर अशा वेळेस त्यांना जाणीव काय असणार या गोष्टीची की बुवा आपण पोरांना शेवटचा चान्स दिला पाहिजे। यांचे पण घरी आईवडील असतील, बहिणी भाऊ असतील, पोरांचे लग्न बाकी असतील, शेतीबाडी कमी आहे म्हणून लोक भरती करतात ना। पण अशा वेळेस एवढं प्रचंड अशी पोरांची मागणी असताना, मूळ रस्त्यावरती उभारलेले असताना तरी सुद्धा यांना निग्लेक्ट करणं किंवा त्यांना थोडंसं यातून थोडंसं लांब ठेवणं, यावरती लक्ष न देणं हे चुकीचं होतंय असं वाटतंय। पण यावरती काहीतरी शासनाने निर्णय घ्यावा। ह्या 4 दिवसामध्ये काहीतरी वयवाढीविषयी तुम्ही निर्णय ठोस न घ्या, तुम्ही एक शुद्धीपत्रक काढून एक लास्टचा चान्स म्हणून तुम्ही अजूनही 10 दिवस वाढवून देऊन तारीख फॉर्म भरायची तारीख एक चान्स सर्वांना द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। पण तरीही एक राहून एक प्रश्न मनाला पडतो, 2021, 22, 23, 24 ह्या 4 वर्षामध्ये एक भरती निघाली, एक फक्त 2000 मागची भरती। ह्या 4 वर्षामध्ये जे भरती आता होते हो घातलेली आहे बघा, त्या वर्षामध्ये ज्या मुलांचे वय संपलेले आहेत त्या मुलांना तरी कमीत कमी चान्स शासनाने द्यावा, त्याच्यावरती कुठलाही अन्याय त्यांनी करू नये। तुम्हाला या कोणीच याविषयी वाटते काय नक्कीच कमेंट करा। आणि तुमचं गरज नसो अथवा असो, तुमचं वय का असेना पण हा व्हिडिओ शेअर करा पोरांपर्यंत, कारण थोडासा परिणाम म्हणून का असेना ह्या मुलांना चान्स नक्कीच मिळाला पाहिजे।